जाफराबाद तालुक्यात अवैध वाळू उपशावर सर्वात मोठी कारवाई. 8 हायवा, 1 जेसीबीसह कोटींचा मुद्देमाल जप्त. प्रतिनिधी बी.के. धसाळ. जाफराबाद तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. या कारवाईत 8 हायवा ट्रक आणि 1 जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील विविध नदीपात्रांतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची दखल घेत जाफराबाद तहसील कार्यालय, जाफराबाद पोलीस स्टेशन आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. कारवाईचे स्वरूप: प्रशासनाच्या संयुक्त पथकाने अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारे 8 हायवा ट्रक आणि वाळू उत्खननासाठी वापरले जाणारे 1 जेसीबी मशीन जागेवर पकडले. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली असून अनेक माफिया घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले आहेत. सर्वात मोठी कारवाई: जाफराबाद तालुक्यात आतापर्यंत झालेल्या वाळू तस्करी विरोधी कारवायांमध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि वाहनांची एकूण किंमत कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रांचे होणारे नुकसान आणि पर्यावरणाचा ऱ्हास पाहता ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू: सध्या जप्त केलेली वाहने प्रशासनाच्या ताब्यात असून संबंधितांवर महसूल आणि खनिज नियमांनुसार गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. यापुढेही अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलली जातील असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.